नमस्कार अमरावती महानगरपालिकेतील सत्ता नाट्यात आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळतो आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान पक्ष अखेर एकत्र आले आहेत। महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी रविवारी नागपूर येथे महत्त्वाची बैठक पार पडली। त्यानंतर सोमवारी अमरावतीतील महफिल हॉटेल येथे झालेल्या बैठकीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर करण्यावर एकमत झाले आहे। याआधी युवा स्वाभिमान महायुतीत असेल तर भाजपला पाठिंबा नाही अशी ठाम भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके अखेर मागे पडले असून राष्ट्रवादी थेट भाजपच्या महापौर निवडीसाठी मैदानात उतरली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समीकरण झपाट्याने बदललेली असून राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी महायुतीला उघड पाठिंबा जाहीर केला आहे। मात्र या घडामोडींमध्ये एक राजकीय चर्चेचा मुद्दा ठरला आहे। शुभेच्छा भाषणात आमदार सुलभा खोडके यांनी केवळ भाजपकडून महापौर पदासाठी नामांकन ठरविलेले श्रीचंद तेजवानी यांचाच उल्लेख केला। उपमहापौर सचिन भेंडे यांच्या नावाचा मात्र उल्लेख टाळण्यात आला। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यातील अंतर्गत मतभेद आजही कायम असल्याचे या सत्ता नाट्यातून स्पष्ट होत आहे। अमरावती महानगरपालिकेतील राजकारणात पुढे आणखी धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यांचे गटनेते नागपूरमध्ये आहेत, त्यांचे दोन जे नगरसेवक येत आहेत, त्यामुळे आपण जे महायुती महाराष्ट्रातली आहे ती इंटॅक्ट आपण अमरावती महानगरमध्ये ठेवलेली आहे। चारही महायुतीचे घटक पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे आपण सत्ता स्थापन करतोय आणि मी सगळ्यांचं आभार मानणार आहे। वायएसपी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आभार मानतो, धन्यवाद देतो की भारतीय जनता पार्टीच्या महापौरपदी जे आपले श्रीचंद तेजवानी जे आपले उमेदवार ठरलेले आहेत त्याला सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे। मनापासून धन्यवाद देतो। सर्व नगरसेवक यांना मी खूप शुभेच्छा देते। आपण निवडून आल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करते। आणि आज या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या महापौरची निवडणूक आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपण बसलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी आपण आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून काम करावं आणि आपल्या अमरावती जिल्हा शहराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी भारतीय काँग्रेस पक्षाचे जास्त उमेदवार नगरसेवक निवडून आले म्हणून या ठिकाणी महापौर आपण भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी करण्यास ठरवलं। त्यासोबतच संजय कुठे या ठिकाणी खोडके साहेबांचं बोलणं झालं, सन्माननीय सीएम साहेबांचं सुद्धा खोडके साहेबांचं बोलणं झालं, पालकमंत्री महोदय बावनकुळे साहेबांचं सुद्धा खोडके साहेबांशी बोलणं झालं आणि त्यासोबत आमचे नेते सन्माननीय अजितदादा तर या ठिकाणी नाही आहेत पण त्यांच्या माध्यमातून तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्यांच्या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी महापौर व्हावा अशी आमची सर्वांनी या ठिकाणी त्यांनी सांगितलं। सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं की आज महापौरपदी या ठिकाणी आपण फॉर्म भरत आहे, त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत का निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून सगळं काम करू असं त्यांनी विश्वास दिला। म्हणून आज या ठिकाणी महापौरमधून आमच्या तेजवानी यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते। आणि आता आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी अमरावती शहराचा विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे सोबत राहू अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते। संजय कुठे साहेबांनी जबाबदारी घेतली आहे, आपण ही जबाबदारी पार पाडावी प्रामाणिकपणे असं आपल्या सर्वांसमोर सांगून थांबते। धन्यवाद।